5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यावेळेस ते गृह खातं त्यांनी जास्त सक्षमपणे सांभाळलं. काही आम्हाला माहिती आहे, घ्यावा त्याचा निर्णय. कोण अडवलंय? सरकार तुमचं आहे, गृह खातं तुमच्याकडे आहे, बिलकुल चौकशी करा. जो असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्राला बेचिराग करण्याची भाषा कोणी खपवून घेणार नाही, त्याचं समर्थन कोणी करणार नाही. परंतु जी घटना, ज्या व्यक्तींनी त्यांना डिवचण्याचं काम केलं, ज्या पद्धतीनं बलात्कार, काय त्यांच्यावर आरोप, यामुळे त्यांचा उद्रेक झाला, हे आपण अशी जी समजून घेतलं पाहिजे. तो माणूस, आम्ही वैचारिक मतभेद असतील, तो खरं तर राजकारणी नव्हताच, हे 100% आहे. त्याला राजकारणी आपण लोकांनी केलाय. कोणी केलं राजकारणाची भाषा बोलायला, त्यांची हिंमत कोणी वाढवली, आता मला रेकॉर्ड होण्याची गरज नाही, हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. कोण वाटाघाटी कोण करत होत्या, काय करत होते, कोण हिरो होण्यासाठी समाजाचा पूर्ण समाज माझ्या पाठीमागे आहे हे दाखवण्यासाठी काय काय चाललं होतं. अध्यक्ष महोदय, विषय एवढा येतो, माननीय उपमुख्यमंत्र्यांना, मंत्री महोदयांना आमची मागणी आहे की ही जर यामध्ये असेल किंवा सामाजिक सलोखा कोणी बिघडवायचं षडयंत्र करत असेल, त्याच्यावर कारवाईसाठी आमचं समर्थन आहे. परंतु एक आपण लक्षात घ्या की त्या सगळ्या प्रकरणामागे ही जी घटना घडते, त्यांचं आंदोलन पेटलंय, ते आज भाषा करतायत, ते कुणामुळे, कशामुळे, कोण करायला लावतंय, हे सुद्धा शोधण्याची आवश्यकता आहे. हे बघा, जे बोलायला टीव्हीवर आलेत ना पोपटपंची, तुम्हाला माहित आहे त्या जरांगे पाटलावर वैयक्तिक टीका करणारे, त्यातून जो उद्रेक झाला ती कोणाची माणसं आहेत? या संपूर्ण विषयाचा गांभीर्य लक्षात घेता शासनाने या संदर्भातली सखोल चौकशी SIT मार्फत करावी. माननीय अध्यक्ष महोदय, आपण जे निर्देश दिलेले आहेत त्याचं निश्चितपणे पालन होईल. खरं म्हणजे या विषयात माझी बोलायची इच्छा नव्हती, पण तरी देखील मला असं वाटतं की आता विषय इथे आलेला आहे तर 1-2 गोष्टी या ठिकाणी बोलल्या पाहिजेत. पहिल्यांदा तर मला असं वाटतं की या सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलंय नीट माहिती आहे. मराठा समाजाला मी आरक्षण दिलं, या सभागृहाने दिलं, मी मुख्यमंत्री होतो, ते हायकोर्टात टिकवलं, जोपर्यंत मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात ते टिकवलं. त्यामुळे मराठा समाजाच्या संदर्भात मला कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाहीये. मी जे काही केलंय ते मराठा समाजाला माहिती, आणि म्हणूनच जे काही मनोज जरांगे पाटील माझ्या विरुद्ध बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला, त्यांच्या पाठीशी नाही उभा राहिला. दुःख या गोष्टीचं आहे की अशा प्रकारे कोणी कोणाची आई बहीण काढेल. म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला अशीच आमची आई असती सुंदर रूपवती असं सांगून वापस पाठवणारे छत्रपती, आणि त्यांचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या आया बहिणी काढायच्या. पण अध्यक्ष महोदय, माझी त्यांच्याबद्दल तक्रारच नाहीये, माझी तक्रारच नाही त्यांच्याबद्दल. खरं म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे तुम्ही म्हणालात ना, हे शोधावंच लागेल. असं आहे, जो महत्वाचा मुद्दा आहे तो शेलारांनी नंतर मांडलाय, तोच महत्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी दगडफेक करणारे जर या ठिकाणी सांगत असतील की आम्हाला दगडफेक करायला कोणी सांगितलं, तुम्ही म्हणालात ना बाळासाहेब की पोलिसांच्या लाठीचार्जमुळे झालं, नाही, लाठीचार्ज महत्वाचा आहेच, त्याच्यामुळे झालंच असेल, पण का झाला लाठीचार्ज? आता हे षडयंत्र बाहेर येत आहे, आता हे लक्षात येत आहे कशा प्रकारे रात्री जाऊन त्या ठिकाणी मनोज जरांगेंना वापस आणणारे कोण आहेत, त्यांच्या घरात जाऊन त्यांना भेटणारे कोण आहेत.
अध्यक्ष महोदय, कोणाकडे बैठक झाली ते सांगतायत, मी नाही सांगत आहे. आरोपी सांगतायत. आता आरोपी सांगतायत की यांनी बैठक घेऊन सांगितलं दगडफेक करा. पोलीस आपले नाही आहेत, आपले पोलीस नाही आहेत. आपल्या पोलिसांना मारायचं आणि आपण चूप राहायचं. आणि दुर्दैवाने माननीय बाळासाहेब थोरात साहेब, आपण बीडची घटना विसरला. हे शांततेने झालेलं नाहीये. हो, मराठा समाजाने जे मोर्चे काढले होते ते शांततेनेच झाले होते. यावेळी शांतता नव्हती. ही घरं जाणं, ती घरं जाणं. नाही होऊ दे ना. नाही, कशा करता होऊ दे, त्यांचा होऊ दे. नाही ना, उपमुख्यमंत्र्यांचा होऊ दे. असं कसं? आता मी रुलिंग दिल्यानंतर परत बरोबर नाहीत. आपण सिनियर सदस्य आहात, आपण सिनियर सदस्य आहात, बरोबर नाही. त्यांचं पूर्ण होऊ दे, त्यांचं पूर्ण होऊ दे, आणि त्यांचं पूर्ण होऊ दे. अध्यक्ष महोदय, जे काही या ठिकाणी कुठल्या स्तराला आपलं राजकारण चाललंय, म्हणजे आज आपण जर समाजाला विघटित करण्याचा प्रयत्न करणार असू, समाजाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत असू, अशा प्रकारचं राजकारण जर होत असेल, कोणासोबत फोटो निघतायत त्यांचे, कोण सोबत दिसतात त्यांच्या, कोणाचे कार्यकर्ते म्हणत आहेत, कुठला पैसा येतोय, येत आहे साहेब, सगळं येत आहे. शेवटी या गोष्टी लपत नाहीत. एक एक गोष्ट बाहेर येते, ती येणारच आहे. आणि म्हणून मी या निमित्ताने एवढंच सांगतो की अशा प्रकारे अध्यक्ष महोदय, कोणी जर कोणाची आयमाय काढणार असेल तर या सभागृहाकडनं अपेक्षा अशी आहे की विरोधी पक्षाची असो का सत्ता पक्षाची असो, आडेवेडे न घेता, असं असतं तर तसं, जसं असतं तर तसं, असं घडलं असतं तसं, असं नाही. तुमच्याबद्दल असं घडलं ना, हा देवेंद्र फडणवीस उभा राहील तुमच्या बाजूने, ताकदीनं उभा राहील. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण SIT सांगितली आहे, SIT तयार होईलच, पण मला मनोज जरांगे पाटलांची काही घेणं देणं नाही. त्याच्या पाठीमागे बोलविता धनी शोधून काढणार. जी स्क्रिप्ट त्या ठिकाणी बोलली गेली, काही लोक रोज ती स्क्रिप्ट बोलतात आणि ती स्क्रिप्ट त्यांच्याकडनं येते. आणि हे जे आता ज्या लोकांनी अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलंय की आम्हाला कोणी कोणी काय काय सांगितलं, साहेब वॉर रूम कोणी उघडल्या माहिती आहे आम्हाला, आता मिळाली आहे माहिती. वॉर रूम कुठे कुठे, संभाजीनगरला कोणी उघडली, नवी मुंबईला, पुण्याला कोणी उघडली, माहिती आहे आमच्याकडे सगळी. करू, सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढलं जाईल.